नमस्कार मंडळी. आनंद या मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक आणि खूप भारी दाखवला आहे बरं का. इकडे आनंदीने आता पृथ्वीची कॉलर धरून त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. म्हणजे जेव्हा पृथ्वी आता इथे युगंधरवर खूप घाणेरडे आरोप करत असतो, त्याला बरंच काही बोलत असतो आणि त्यावेळेला आनंदीने आता पुढे येत त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. पण एवढंच नाही तर युगंधरने सुद्धा इथे आता जो हा आहे विद्याधर आहे, त्या विद्याधरला त्याच्या तोंडाला काळं फासलेलं आहे. आणि एकूणच आनंदी आणि युगंधर या दोघांनी मिळून विद्याधर आणि पृथ्वी या दोघांना जन्माची अद्दल घडवली आहे. आणि त्यानंतर युगंधरने आता दोघांना सुद्धा धक्के मारत घराच्या बाहेर हाकलून दिले. नेमका आता सगळा प्रकार कसा घडला, काय घडला, समिधाचं श्राद्ध आनंदीने कशा पद्धतीने पूर्ण केलं, हे सगळं सगळं काही आपण आज डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, आपण मागच्या भागात पाहिलं होतं की आता पृथ्वी जो आहे तो युगंधरवरती बरेच घाणेरडे आरोप करत असतो, त्याला घाडून पालून बोलत असतो, त्याचा सगळ्यांसमोर अपमान करत असतो. आणि तेव्हा आता माई आता पृथ्वीला म्हणतात की अरे पृथ्वी बस कर, किती घाणेरडे आरोप करणार आहेस तू, तुला माहीत नाही का तुझा बाप कसा आहे ते. अरे त्याचं समिधावर किती प्रेम होतं, त्याने समिधासाठी काय काय केलं आहे, जीवाचं रान केलं, ते सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि तरीसुद्धा तू असं बोलतोयस. त्यावर आता जे आजोबाजे आहेत ना, ते सुद्धा तेच म्हणतात, अरे पृथ्वी बाळा, समिधा गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सुद्धा अंतर दिलं नाही आहे, स्वतःच्या आईवडिलांचं स्थान दिलं आम्हाला, आईवडिलांप्रमाणे सांभाळलं, कोणालाही काही कमी पडू दिलं नाही आहे. आज जे काही आहे ते त्याच्यामुळेच आहे. आणि राहिला प्रश्न समिधाचा, तर समिधाची अवस्था कशी होती, त्याने समिधासाठी काय काय केलं, काय नाही केलं, हे सगळं अरे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि आता आम्हाला सुद्धा तो सांभाळतोच आहे ना, तुला हेही कळत नाही आहे का. त्यावर पृथ्वी म्हणतो की काय करतील मग, त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत असेल ना, की त्यांनी जे पाप केलं आहे त्याचा आता त्यांना पश्चाताप होत असेल. आणि म्हणूनच ते तुमच्यावर हे उपकार करत असतील, तुम्हाला सांभाळून, तुमच्यावर खर्च करून, तुम्हाला पैसा पुरवून. आणि म्हणूनच ते हे सगळं करतात. काय ना, त्यांना आता स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहायची लाज वाटत असेल. आणि म्हणून स्वतःचं पाप धुवून काढण्यासाठी ही सगळी नाटकं आणि थेरं चालली आहेत. आता हा पृथ्वी पुन्हा एकदा ह्या युगंधरवरती बरेच बरेच घाणेरडे आरोप करत असतो. अक्षरशः त्याची लायकीसुद्धा काढत असतो. माई म्हणतात, अरे पृथ्वी बस कर, किती बोलणार आहेस तू, तुला ज्या गोष्टी माहीतच नाही आहेत त्या गोष्टींबद्दल तू असं कसं काय म्हणू शकतोस. पृथ्वी म्हणतो, माई मला ह्या माणसाबद्दल सगळं माहिती आहे. हा माणूस संपूर्ण जगासाठी, समाजासाठी देव माणूस असेल, पण हा माणूस आतून कसा आहे हे त्यालासुद्धा माहिती आहे. आतून हा माणूस पूर्णपणे पोकळ आहे, पोकळ, असं म्हणत असतो. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणत असतो की मी कसा आहे, मी काय आहे, आतून कसा दिसतो, कसा वागतो, हे माझं मला माहिती आहे. हे तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाने मला सांगायची गरज नाही आहे. आता त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद वाढतो. आणि आता मात्र इथे शिल्पा रागाने चिडून येते आणि म्हणत असते की अरे बस करा, बस करा, तुम्ही काय करताय. आज समिधाचं श्राद्ध आहे आणि तिने हे सगळं बघून तिला काय वाटत असेल, तुम्हाला कळतंय का. आता शिल्पा जेव्हा असं म्हणत असते ना, सगळ्यांनाच खरं तर वाईट वाटतं. कारण एखाद्या श्राद्धाच्या दिवशी एवढा सगळा तमाशा किंवा एवढी मोठी भांडणं होणं चुकीचंच आहे. आता हा जो विद्याधर आहे म्हणतो की ही मध्येच कशाला आली शिल्पाताई, जे चाललं होतं किती चांगलं वाटत होतं, अजून हा तमाशा थोडासा अजून चालू ठेवला असता किती भारी वाटलं असतं. आता हे दोघं जण तात्पुरते शांत होतात, कारण शिल्पा बोलत असते, अरे समिधाने हे घर टिकून ठेवण्यासाठी, ह्या घरातली माणसं जोडून ठेवण्यासाठी जिवंतपणे जीवाचं रान केलं, सगळ्या माणसांना जोडून ठेवलं, किती झटली ती ह्या घरासाठी. आणि तुम्ही दोघं काय करताय, आज बाप लेक एकमेकांच्या जीवावर उठलात, एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करताय. हे सगळं बघून समिधाला काय वाटत असेल. अरे किमान आजच्या दिवशी तरी हवं तर मी तुमच्या दोघांसमोर हात जोडते, हात जोडून पाया पडते, पण थांबवा आता हे सगळं, बस करा. आणि तेवढ्यात माईसुद्धा म्हणतात की आता बस करा सगळं. अरे आज समिधाचं श्राद्ध आहे, तुम्ही दोघं हे जे काही वागताय ना, ते तुम्हाला शोभतं तरी आहे का. काय वाटत असेल समिधाला हे सगळं बघून, अरे त्याचा तरी विचार करा. तुझ्या आईने प्रत्येक वेळेला कुटुंब जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही काय करताय, काय करताय ह्या कुटुंबाचं, काय करताय ह्या सगळ्याचा जरा विचार करा. आणि आता इथे पुन्हा एकदा शिल्पा सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते की बस करा आता, आणि प्लीज प्लीज हे हवन होऊ द्या. त्यावर हा पृथ्वी म्हणतो की हो, आज हे हवन होणार, कारण माझ्या आईला हवन खूप आवडायचं. ती घरामध्ये जेव्हा हवन करायची ना, तेव्हा ती खूप प्रसन्न असायची आणि ती खूप एक्सायटेडसुद्धा असायची. आणि तिची इच्छा मी आज तशीच पूर्ण करणार आहे. आज मी असं हवन करेन की तिच्या आत्म्याला शांती मिळेल, तिला खूप भारी वाटेल. त्यावर आता ही शिल्पासुद्धा म्हणते की हो ना, मग प्लीज आता आपण हवन करून घेऊया. आणि आता तिकडे युगंधरसुद्धा जो आहे तो सुद्धा आता हिला आनंदीला म्हणतो की आनंदी,
पूजा करायला बस, मंत्र म्हणायला सुरुवात कर, आज हवन हे होणारच. त्यावर आता हा पृथ्वी म्हणतो की आज एक नाही, ह्या घरामध्ये 2-2 हवन होणार. आणि तेवढ्यात आता जे बाहेर गुरुजी असतात त्यांनी गुरुजींना आधीच बोलावून ठेवलेलं असतं. तो त्या गुरुजींना सुद्धा आवाज देतो आणि म्हणतो की गुरुजी या आतमध्ये आणि हवन करायला सुरुवात करा. त्यावर हा आता जो युगंधर आहे तो म्हणतो की 2-2 हवन. त्यावर आता ते गुरुजीसुद्धा आतमध्ये येतात आणि म्हणतात की असं एकाच मृत व्यक्तीसाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी एकाच घरात 2-2 हवन केले जात नाहीत. त्यावर आता हा पृथ्वी जो आहे तो मिताली आणि प्रांजल दोघांना सुद्धा विचारतो, मिताली तुला चालणार आहे का या माणसाने आपल्या आईचं हवन केलेलं? त्यावर आता मिताली सगळ्यांकडे पाहते आणि पृथ्वीला म्हणते की दादा तू म्हणशील तसंच करणार आहे, मला नाही चालणार आहे ह्यानी हवन केलेलं. आता हे सगळं बघून माईंना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि हा पृथ्वी आता पुन्हा त्या प्रांजलला विचारतो, प्रांजल तुला चालणार आहे का या माणसाने आपल्या आईचं हवन केलेलं? त्यावर प्रांजल तो म्हणतो की नाही, अजिबात चालणार नाही आहे. पण आता हा युगंधर आनंदीला म्हणतो की आनंदी बस आणि तू मंत्र उच्चार म्हणायला सुरुवात कर. आणि तो शिर्केंना सुद्धा म्हणतो, शिर्के बाकी सगळीची तयारी करा. आता इकडे हा युगंधरसुद्धा पूजेवरती बसला आहे आणि आता ह्याने भटजींनासुद्धा बोलवलं, म्हणजे दुसऱ्या गुरुजींनासुद्धा बोलवलं आहे. गुरुजी म्हणतात की पण अहो एका घरामध्ये 2-2 हवन करणं हे आपल्या शास्त्रात बसत नाही. आणि तरीसुद्धा पृथ्वी म्हणतो की हे शास्त्र यातलं मला काही कळत नाही आहे, मला काय माहीत नाही आहे. पण ह्या माणसाने केलेलं हवन आईपर्यंत कधीच पोचणार नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या आईचा हवन हे मीच करणार आहे. आणि आता तो पृथ्वी म्हणतो की तुम्ही गुरुजी हवनाला सुरुवात करा. आता इथे गुरुजींचा सुद्धा नाईलाज असतो आणि एकाच वेळेला 2-2 हवन सुरू होतात. म्हणजे आता गुरुजीसुद्धा तिकडे पाटावर बसतात आणि दोघंही आता हवन करायला मंत्र म्हणायला सुरुवात केली. इकडे आनंदी म्हणत असते, इकडे ते गुरुजी म्हणत असतात. आणि हे हवन सुरू असताना युगंधर आणि हा पृथ्वी दोघं सुद्धा एकमेकांकडे असं रागारागाने आणि खुन्नसने पाहतात. म्हणजे हे सगळं फक्त एक रागाच्या भरात सगळं चाललं आहे, असं तो सगळा सीन सुरू आहे. खरं तर हा एपिसोड पाहूनच आता असं वाटलं की सगळं काही थट्टा आणि मस्करी सुरू झाली आहे. म्हणजे एखादं कार्य करताना असं कोणी कसं काय वागू शकतं असो. पण आता इकडे आता गुरुजींनी सगळ्या विधी सुरू केलेत. आनंदीसुद्धा आता पूजेसाठी बसलेली आहे. याने सुद्धा यांच्यासुद्धा विधींना सगळी सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मंत्रपाठ म्हणायला सुरुवात झाली आहे. इकडे आनंदी मंत्रोच्चार म्हणत असते, तिकडे भटजीसुद्धा त्यांची जी गुरुजी आहेत ते सगळं काही म्हणत असतात. आणि त्याच वेळेला आता जे गुरुजी आहेत त्यांच्याही लक्षात येतं की मेन पूजेला सुरुवात केल्यानंतर त्यांना एक फोटो लागतो समिधाचा. आता तो फोटो युगंधरकडे आहे पण पृथ्वीकडे तो फोटो नसतो. आता इकडे पूजा सुरू असतात. गुरुजी लगेच म्हणतात की पृथ्वी साहेब आपल्याला एक तुमच्या आईचा फोटोसुद्धा लागणार आहे, फोटोशिवाय ही पूजा संपन्न होणार नाही आहे. आणि तेवढ्यात आता पृथ्वी म्हणतो की फोटो मिळेल ना, फोटो का नाही मिळणार. आता सगळेजण पृथ्वीकडे पाहत असतात. त्याने हातातलं जे काही त्याचं पूजा कार्य असतं ते त्याने बाजूला ठेवतो, नमस्कार करतो आणि तो त्याच्या जागेवरून आता फोटोसाठी उठतो. आता सगळेजण पृथ्वीकडे पाहतच राहतात की हा नक्की काय करणार आहे. पृथ्वी उठतो आणि समिधाचा जो फोटो आधीच लावलेला आहे, म्हणजे युगंधर ज्या ठिकाणी पूजा करत असतो त्या ठिकाणी येतो. आता ही शिल्पासुद्धा त्याच्याकडे बघत बसते. युगंधरसुद्धा पाहतो की हा काय करतोय आणि तेवढ्यात तो आता तिथला फोटो उचलतो आणि तो फोटो उचलून तो स्वतःच्या हातात घेणार. तेवढ्यात युगंधर त्या पृथ्वीचा हात धरतो आणि त्याला तो फोटो उचलू देत नाही आहे. आता हा युगंधरसुद्धा त्या जागेवरून उठतो पूजेच्या ठिकाणावरून आणि दोघांमध्ये आता झटापट सुरू झाली आहे. म्हणजे हे दोघंसुद्धा अगदी बालिशपणाने लहान असल्यासारखे त्या फोटोजवळ भांडतायत असं दाखवलं आहे. असं कुठल्या कार्यामध्ये होतं का? मला इथे एक विशिष्ट म्हणजे विशेष वेगळी गोष्ट वाटली. हा पृथ्वी म्हणजे लहान आहे, त्याला कदाचित समजही नसेल, पण हा युगंधर तर मोठा आहे, त्याला थोडंफार तरी कळायला हवं होतं. पण असो, दोघांमध्ये झटापट सुरू असते. फोटोची ताणाताण करतात, ओढत असतात आणि ओढता आता दोघांच्यासुद्धा हातातून तो फोटो खाली सुटतो. खरं तर हा युगंधर म्हणत असतो की मी तुला हा फोटो देणार नाही आहे, माझ्या बायकोचा हा फोटो आहे. तर पृथ्वी म्हणतो माझ्या आईचा फोटो आहे, मला त्याची गरज आहे. आणि दोघंसुद्धा एकमेकांशी ताणतात आहेत, ओढतात आहेत. असं किती वेळ झालं तेच दाखवत आहेत, एकमेकांकडे रागाने पाहत आहेत. आणि त्या सगळ्यामध्ये अचानक हा फोटो हातातून खाली पडला आहे आणि तो पूर्ण फोटो फुटून गेलेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर घरातले सगळेजण आश्चर्यचकित होतात. म्हणजे सगळेच घाबरलेत की हे सगळं काय, कारण एवढं मोठं कार्य आणि हा सगळा काय प्रकार आहे. माईनी आबाणी जे आहेत त्यांनी तर सगळ्यांनी डोक्यालाच हात लावला आहे. नक्की हा सगळा काय प्रकार आहे. पण त्या दोघांना थांबवण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही आहे. ते दोघंजणं अगदी लहान मुलांसारखी भांडतात बरं का त्या फोटोसाठी. आता हा फोटो खाली पडला आहे आणि युगंधर त्याच्यावरती चिडतो. चूक दोघांची सुद्धा असते, पण पृथ्वी हा खाली वागतो आणि फुटलेल्या फ्रेममधला जो फोटोचा पेज आहे ज्याच्यावरती समिताचा फोटो आहे तो त्याने पुन्हा आता हातात उचलला आहे
आणि तो फोटो पुन्हा तो स्वतःकडे घेतो आणि घेऊन चाललेला असतो. युगंधर पुन्हा त्याचा हात धरतो आणि तो पुन्हा फोटो धरतो. आता जो फोटोचा जो कागद आहे त्याच्यासाठी पण त्या दोघांची तितकीच भांडणं सुरू आहेत. तशीच ताणाताण, तशीच ओढातोड, सगळं सेम सेम तसंच सुरू आहे. आणि हा किती वेळ झालं तोच भाग म्हणजे दाखवतात ते लोकं. आणि तो आता फोटो ओढता ओढता सुद्धा त्या दोघांच्या हातून तो फोटो अगदी मधोमध फाटला गेलाय. म्हणजे त्याने ते सुद्धा केलंय. आता या लोकांच्या घरामध्ये समिधाचे एवढे फोटो आहेत, त्यातला एक फोटो घ्यायचा, पण त्या दोघांना त्याच फोटोसाठी भांडायचं होतं. असो, आता ते फोटो फाडलेला गेलाय आणि त्या दोघांनी फोटो फाडल्यानंतर बाकीचे सगळे पुन्हा आश्चर्याने फक्त पाहत बसलेत. आणि त्यात 2 फोटोंचे तुकडे दोघांनी अर्धा अर्धा तुकडा घेतलाय आणि पुन्हा त्या ज्या ठिकाणी त्यांनी हवन केलंय त्या ठिकाणी दोघांनी अर्धे अर्धे फोटो वाटून घेतलेत. म्हणजे इतकं बालिशपणासारखा हा भाग दाखवला ना, विचारूच नका. असो, आता झाले फोटो फाडून झालेत, दोघंजण पुन्हा पूजेला बसलेत आणि पुन्हा दोघांचे हवन विधी सुरू झालेत आणि त्या फाटलेल्या फोटोसोबतच दोघांची सुद्धा विधी पूर्ण केलेत. मात्र हा सगळा तमाशा पाहून विद्याधरला प्रचंड आनंद होत असतो. म्हणजे त्याने एवढी सुद्धा कल्पना केली नव्हती की एवढा सगळा राडा सुरू होईल, पण सगळं काही त्याच्या मनासारखं झालेलं आहे. आता इकडे आनंदी पूजा संपन्न झाली, म्हणजे हवन पूर्णपणे संपन्न झाला असं ती शेवटचा काय तो मंत्र म्हणते. हवन पूर्ण झालेला आहे आणि आता ती आनंदी युगंधर साहेबांना प्रसाद देणार असते, कारण प्रसाद घेतल्याशिवाय पूजा पूर्ण झाली असं मानलं जात नाही आहे. पण हा युगंधर आता पूजेवरून रागारागाने उठतो, त्या पृथ्वीकडे रागारागाने पाहतो आणि तिथून रागारागाने निघून जातो. आनंदी आता इथे युगंधरला आवाज देत असते की मालक साहेब, अहो प्रसाद घेतल्याशिवाय पूजा संपन्न होत नाही, पूर्ण होत नाही. पण युगंधर आनंदीचं काही ऐकत नाही, तो रागाने तिथून निघून गेलाय. आणि आता ही आनंदीला काय करावं काही कळत नाही. आनंदी उठते, ती प्रसाद सगळ्यांना स्वतः ग्रहण करते आणि हिला सांगते, जी सुनीता आहे तिला सांगते की सगळ्यांना प्रसाद वाट. आणि आता ती ते समिताची सगळ्यांसमोर माफी मागते की समिताताई माफ करा, मला माहिती आहे की पूजेचा प्रसाद ग्रहण केल्याशिवाय पूजा संपन्न होत नाही आहे, पण आज घरातलं जे काही वातावरण पाहता तुम्ही मालक साहेबांना माफ करा, अशी ती माफी मागते आणि तो प्रसाद स्वतः ग्रहण करते. आणि तेवढ्यात आता इकडे पृथ्वी जो आहे त्याचीसुद्धा पूजा संपन्न झाली आहे, पूर्ण झाली आहे. आणि पृथ्वी आता ह्या सगळ्याकडे पाहत असतो. आनंदी जी काही माफी मागत असते समिताची, तेवढ्यात ती आनंदी हेही म्हणाली असते की आपल्या घरावर जे काही संकट येईल ते संकट दूर करा आणि तुम्ही नाराज होऊ नका, असं बरंच काय काय बोललेली असते. तेव्हा आता हा पृथ्वीला कळतं की ही मुलगी आपल्या घराला आपलं घर का म्हणते, नक्की ही मुलगी आहे तरी कोण. आता हा पृथ्वी मनातच विचार करतो, ह्या मुलीने आपल्या घराला आपलं घर असं का म्हणालं, नक्की काय आहे तरी कोण ही. आता तो उठतो आणि तिला भेटायला जाणार असतो, तिला विचारणार असतो. तेवढ्यात शिल्पाला कळतं की हा आता आनंदीलाच भेटायला चाललाय, म्हणजे तो आनंदीला जाऊन तिथे काहीतरी विचारणार. तेवढ्यात शिल्पा मध्ये येते आणि म्हणते की पृथ्वी, आता पूजा संपन्न झाली आहे आणि घरचं वातावरणसुद्धा आता चांगलं नाही आहे, तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये जा आणि फ्रेश होऊन घे. पण आता इथे पृथ्वी ऐकत नाही आहे, तो आणखीनच पुढे झाला आहे. पण शिल्पा म्हणते, अरे पृथ्वी ऐक ना, आपण बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती नंतर बोलू, पण आत्ता तू जाणं, तुझं जाणं जास्त महत्त्वाचं आहे. तू जा आणि फ्रेश हो, शांत हो, तुम्ही तिघंही जा आपापल्या रूममध्ये. आता पृथ्वीचा नाईलाज आहे आणि तो तिथून निघून चालला आहे. पण त्याच्या मनात अजून ती शंका आहे की मुलगी कोण आहे, ती इथे काय करते आहे. पृथ्वी निघून गेला आहे, पण तेवढ्यात शिल्पा आता सगळ्यांना म्हणते की मी तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट सांगते आहे, कान उघडून ऐका. आनंदी आणि युगंधरचं लग्न झालं आहे, ही गोष्ट या तिघांना अजिबात कळता कामा नये. काहीही झालं तरी ह्या तिघांपर्यंत ही गोष्ट कळायला नको. आता हे सगळं बोलताना सगळेजणांना असं आश्चर्य वाटतंय, पण तेवढ्यात आता शिल्पाचं लक्ष जातं ते म्हणजे ह्या विद्याधरकडे. आता तिला चांगलंच माहिती आहे की हा विद्याधर काय ह्या तिघांना सांगितल्याशिवाय राहणार नाही आहे. ती त्याच्या समोर येते, विद्याधरच्या समोर येते आणि विद्याधरला म्हणते, ऐकलंस ना मी काय म्हणाले ते, नीट लक्षात ठेव, ही गोष्ट युगंधरपर्यंत कळता कामा नाही. आता विद्याधर म्हणतो, अगं ताई काय मी सांगणार आहे का, मी का सांगेन त्याला, मला काय गरज पडली आहे. त्यावर आता हा विद्याधर तिथून साईडला चाललेला असतो, म्हणजे त्याला काही झालं तरी हे सांगायचंच आहे. पण शिल्पा म्हणते की थांब, मला सांग की आज हे तिघंच्या तिघं इथपर्यंत कसे पोचले. त्यावर आता हा विद्याधर म्हणतो, अगं ताई मला काय माहिती आहे तिघं कसे पोचले. आता शिल्पाला चांगलंच माहिती आहे हे सगळं विद्याधरचं काम आहे. त्यावर शिल्पा म्हणते, मी तुला काही आज ओळखत नाही आहे, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, या तिघांना आज तू नाही बोलवून घेतलं आहे. आता हा विद्याधर डोळ्यात डोळे घालून कसला बोलतो. म्हणतो, ताई अगं जाऊ दे ना, मी कुठे बोलवलं आहे. पण त्यावर आता शिल्पा म्हणते, मला माहिती आहे या सगळ्या मागे तुझाच हात आहे, नाहीतर ऐन पूजेच्या वेळेला ते तिघं इथं आलेच नसते आणि तेही एवढ्या दिवसांनी. याचा अर्थ या सगळ्या मागे तुझाच हात आहे. आता हा माणूस जो आहे तो गाळातल्या गाळात असतो, पण शिल्पाने आता त्याला पुन्हा एकदा बजावून सांगितलं आहे, जे झालं ते झालं, पण यापुढे त्या तिघांना आनंदीबद्दल काही कळता कामा नाही. आनंदी आणि युगंधरचं लग्न झालं हे त्यांना समजता कामा नाही. आता ह्या माणसाने मान तर डोळावले आणि ही शिल्पा तिथून निघून गेली आहे. सुनीतासुद्धा आनंदीला आता तिथून घेऊन चाललेली असते.
आणि हा आता विद्याधर तिच्या जवळ जातो आणि पुन्हा त्याचं ते फेवरेट गाणं आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत जाऊन त्या आनंदीसमोर हसतो. आणि तो आनंदीला म्हणतो की काय आनंदीबाई, तुम्हाला आज खूप मोठा प्रश्न पडला असेल ना, की मालक साहेबांना 3 मुलं आहेत. आनंदीबाई ही काय गंमत आहे ना, एका नवऱ्यावर तुम्हाला 3 मुलं फ्री मिळाले. 3 मुलं फ्री, आणि तीही तुमच्यापेक्षा वयाने मोठी असलेली. आणि हा विद्याधर असं म्हणत तिच्यावरती आनंदीवर हसत असतो. बिचारी आनंदी काहीच बोलत नाही, शांत राहून तिथं उभी असते. खरं तर आनंदीने आजचा विधी पूर्ण केला आहे, पूजा मंत्र सगळं म्हणाली आहे, पण तिला युगंधरला 3 मुलं आहेत, ती त्याच्यापेक्षा मोठी आहेत हे मात्र तिला बिचारीला माहीतच नसतं. आणि हे सगळं ऐकून तिला मोठा धक्का बसला आहे, आणि हा एवढा मोठा धक्का पचवणं तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण हा विद्याधर तिच्या जखमांवर आणखीन मीठ चोळत असतो. आज तू जे काही बघितलंस ना, तो फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर तर तुला पुढे बघायला मिळणार आहे. आता ही 3 मुलं जी आलीत ना तुझी, आता ती लत तुझीच म्हणावं लागेल ना. ती मुलं आता पुढे जाऊन तुझे काय हाल करतात, काय काय तमाशा घालतात ना, तो तुला आता रोज बघायला मिळणार आहे. आनंदी बिचारी घाबरलेली असते. आणि हा विद्याधर पुन्हा म्हणतो की आनंदी, आजपासून तुझ्या आयुष्यात दुःखाची नांदी सुरू होणार आहे, दुःखाची नांदी. आणि असं म्हणत पुन्हा तो आनंदीवर हसत असतो. आनंदी घाबरलेलीच आहे. सुनीतासुद्धा बाजूला उभी असते, ती पण बिचारी काहीच बोलत नाही आहे. आता ह्या लोकांचं इकडे बोलणं सुरू असताना युगंधर त्याच्या रूममध्ये गेला आहे. आणि त्याला हा प्रश्न पडतो की हा पृथ्वी अचानक कसा काय इथे आला. आणि त्याला हे चांगलंच माहिती आहे की हे काम आता फक्त आणि फक्त विद्याधरच करू शकतो. आणि त्याच्यामुळे आता त्याला विद्याधरचा पुन्हा एकदा राग आला आहे. आणि तो त्याच्या रूममधून खाली येतो. इकडे आता ह्या लोकांचं बोलणं सुरू असतं. आणि युगंधर खाली येऊन त्या होममधली जी काळी राख असते ती राख हातामध्ये घेतो. विद्याधर म्हणतो की युगंधर साहेब, काय करताय तुम्ही ह्या राखाचं. पण तेवढ्यात हातात तो स्वतःच्या हाताची राख जी आहे तर हातामध्ये चुरगळतो. आणि ती राख विद्याधरच्या तोंडाला फासतो. विद्याधरच्या तोंडाला काळं फासल्यानंतर त्याला प्रचंड एवढा राग आलाय, युगंधरच्या अंगावर धावत जातो. पण युगंधर आता एवढा संतापलेला असतो, त्या विद्याधरला खाली ढकलूनच देतो. आणि पुन्हा त्याची राख दुसऱ्या हातात घेतो. आता त्याला खरं तर त्या पृथ्वीच्या सुद्धा तोंडाला लावायची असते. त्या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे. आणि तो चांगलंच माहिती आहे की आज जो काही प्रकार झाला त्याला जेवढा पृथ्वी जबाबदार आहे तेवढा हा विद्याधरसुद्धा जबाबदार आहे. म्हणजे हे सगळं विद्याधरने ठरवून केलं आहे. आणि त्यानेच पृथ्वीचे कान भरलेले आहेत, हे सगळं सगळं आता युगंधरला माहीत झालं आहे. आणि त्याच्यामुळे त्या दोघांचा राग असतो. आता युगंधर पुन्हा त्या युवराज आपलं सॉरी विद्याधरवर धावत जात असतो ना, हा पृथ्वीमध्ये येतो आणि त्याला अडवतो. त्यावर आता हा युगंधर म्हणतो की मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही आहे. नाही जर मी तुम्हाला आजच्या आज या तुम्हा दोघांना सुद्धा घरातून बाहेर हाकलून नाही दिलं ना, तर नावाचा युगंधर निंबाळकर नाही म्हणून. आणि त्याने आता पुन्हा दोघांना चॅलेंज केलं. आणि ह्या दोघांच्या भांडणामध्ये आता जेव्हा आनंदीमध्ये येते आणि म्हणते की काय चाललं हे सगळं, काय चाललं आहे हा सगळा प्रकार. अहो आज समिधाताईंचं श्राद्ध आहे आणि या श्राद्धाच्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं काय चाललं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना चांगलं वाटावं, त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून आपण हे हवन केलं आहे. आणि तुम्ही दोघंसुद्धा बाप लेक असं वागताय. खरंच तुमच्या ह्या वागण्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का. तर मंडळी आता ह्या दोघांच्या भांडणामध्ये आनंदीमध्ये पडली आहे. आणि आता आनंदी या दोघांमधला गैरसमज कशा पद्धतीने दूर करणार आहे. आणि सोबत आनंदीचं याच्यासोबत लग्न झालं आहे, म्हणजे युगंधरसोबत लग्न झालं आहे, हे सत्यसुद्धा आता त्या पृथ्वीच्या समोर येणार आहे. आणि हे सगळं समोर आल्यानंतर पृथ्वी काय डिसिजन घेणार आणि आनंदी ह्या सगळ्यामध्ये खरंच सगळं सावरून घेईल की तिला आणखीन कोणत्या नवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, हे सगळं काही आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.